नमस्कार. आज गणपती बाप्पाच्या निरोपाला झटपट बनणारे असे प्रसादासाठी मोदकाचा प्रकार दाखवत आहे. तर कुठलेही मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क किंवा खवा न वापरता झटपट असा मोदकाचा प्रकार दाखवत आहे. तर इथे मी अर्धा बाउल दूध घेतलं आहे. दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं, म्हशीचं, फुल क्रीम किंवा टोन मिल्कसुद्धा घेऊ शकता. तर अर्धा बाउल मी दूध घेतलं आणि दुधाला 1-2 उकळ्या छान येऊ दिल्या. आता त्यामध्ये मी अर्धा बाउल साखर घातली आणि ही साखर आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित वितळून घ्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही साखर दुधामुळे छान वितळून घ्यायची आहे. तर बघा 1-2 मिनटामध्ये साखर या दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे आणि दुधालाही व्यवस्थित उकळ्या आलेल्या आहे. तर इथे मी आता साय घालते आहे. तर बघा आपल्याकडे साय असते जी आपण वापरत नाही, कुणी खाल्लीही जात नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाईमध्ये, मोदकामध्ये ही साय वापरा. त्यामुळे मग इथे खवा किंवा मावा आपल्याला वापरायची गरज पडत नाही. तर मी जवळपास इथे 4 चम्मच साय घातली आणि ही साय आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून तर आणखी 2-3 मिनटं मी व्यवस्थित हे दूध आटवून घेतलं आणि आपली तोपर्यंत सायसुद्धा या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि जवळपास अर्धं हे दूध आटलेलं आहे. तर बघा दुधाला अगदी मस्त अशी छान या सायमुळे चकाकी आलेली आहे. तर यामध्ये मी आता डेसिकेटेड कोकोनट घालते आहे. तर मोठं 1.5 बाउल मी डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घातलं. ज्या बाउलने आपण दूध आणि साखर घातलं त्याच बाउल मी डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घातलं. आता व्यवस्थित हे सगळं या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता इथे गॅसची फ्लेम मी अगदी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती हे सगळं डेसिकेटेड कोकोनट या आटवलेल्या दुधामध्ये मिक्स करून घेतलं. तर आणखी फक्त 1-2 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं मी मिक्स करत गेले आहे आणि आता आपलं हे डेसिकेटेड कोकोनट या पॅनला सोडायला लागलेलं आहे आणि यामधनं थोडं तूपसुद्धा रिलीज व्हायला लागलेलं आहे. तर आपण यामध्ये अजिबात तुपाचा वापर केलेला नाही, परंतु आपण जी साय यामध्ये घातली तर ती साय इथे तुपाचं काम करते आहे. तर बघा आता या मिश्रणामध्ये भरपूर असं तूप रिलीज व्हायला दिसतं आहे. तर आणि याचा व्यवस्थित असा गोळासुद्धा घट्ट तयार झाला आहे. पॅनला हे बॅटर सोडायला लागलं आहे. तर अगदी मस्त आपलं असं हे मिश्रण तयार झालं आहे. तर यामध्ये मी थोडेसे काजूचे काप घातले आहे आणि थोडेसे बदामाचे सुद्धा काप घातले. 1 चम्मच विलायची आणि जायफळसुद्धा यामध्ये घातलं. तर काजू आणि बदाम घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातले तरी देखील हे मोदक चवीला खूप छान लागतील. तर मी काजू, बदाम आणि विलायचीची पावडर, जायफळ सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि फक्त 1 मिनटासाठी हे सगळं शिजवून घेतलं. तर बघा मी अशा प्रकारे चेक करते आहे. तर याचा व्यवस्थित असा गोळा तयार झाला आहे, म्हणजे आपलं हे अगदी व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं आहे. तर आता हे मिश्रण मी एका प्लेटवरती काढून घेते आणि हलकंसं याला कोमट करून घेते. तर आपल्याला हे मिश्रण अजिबात खूप जास्त थंड करायचं नाही. जर आपण खूप जास्त थंड केलं तर मग हे पूर्ण सेट होईल आणि मग आपल्याला मोदक वळायला थोडेसे जड जातील. तर बघा मी हलकंसं याला कोमट करून घेते आहे. तर आपलं व्यवस्थित असं हे मिश्रण कोमट झालेलं आहे. तर इथे मी आता मोदकाचा साचा घेतला. तर या मोदकाच्या साच्याला हलकंसं तुपाने ग्रीस करून घेते आहे. तर सुरुवातीला तुपाने हे मोदकाचा साचा ग्रीस करून घ्या, मग नंतर आपल्याला तूप लावायची गरज लागणार नाही. तर मी सजावटीसाठी थोडेसे इथे गुलाब पाकळ्या घेतल्या आहे आणि तयार मिश्रण कोमट असताना या साच्यामध्ये भरून घेते. तर बघा अशा प्रकारे हा साचा बंद करायचा, एक्स्ट्राचं मिश्रण काढून घेतलं आणि खालतीसुद्धा थोडंसं यामध्ये हे तयार मिश्रण घालून घेते आणि अगदी मस्त झटपट असा आपला हा गणपती बाप्पाच्या प्रसादाला खूप तयार झाला. तर बघा साचा उघडून दाखवते, अगदी मस्त क्यूटसा असा हा खोबऱ्याचा मोदक तयार झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे मोदक तयार करून पहा. अगदी झटपट बनतात आणि चवीला देखील खूप छान लागतात. कारण आपण यामध्ये तूप न घालता साय घातली आहे. तर साय घातल्यामुळे तुपाची तर चव आली आहे, पण याला खव्याची सुद्धा चव आलेली आहे. तर बघा बाकीचे शिल्लक राहिलेले मोदकसुद्धा मी याचप्रमाणे करून घेते. तर सुरुवातीला मी गुलाब पाकळ्या घातल्या आणि तयार सारण या साच्यामध्ये भरून घेतलं. खालतीसुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचं आणि बघा हा सुद्धा तुम्हाला मोदक दाखवते आहे. तर अगदी मस्त क्यूटसा हा सुद्धा मोदक तयार झाला आहे. तर
गुलाब न घालताही तुम्ही हा मोदक करू शकतात, कारण अगदी मस्त हा गुलाब पाकळ्या न घालता हे पांढरा शुभ्र असा हा खोबऱ्याचा मोदक तयार होतो. तर दुसरा तयार झालेला मोदकसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि बाकीच्या शिल्लक राहिलेल्या सारणाचे सुद्धा मी याचप्रमाणे मोदक तयार करून घेते. तर तुम्ही इथे गुलाब पाकळ्या न घालता थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा सजावटीसाठी वापरू शकता. तर मी तयार सारणातलेच इथे बदामाचे थोडेसे काप घातले आणि तयार सारण यामध्ये घालून घेतलं आणि बघा गुलाब पाकळ्या न घालतासुद्धा अगदी मस्त असा हा देखील आपला तिसरा मोदक तयार झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की गणपती बाप्पाच्या प्रसादाला असे हे मोदक नक्की तयार करून पहा. चवीला देखील खूप छान लागतात आणि अगदी झटपट देखील बनतात. तर बाकीचे मोदकसुद्धा मी याचप्रमाणे तयार करून घेते आहे. थोड्या गुलाब पाकळ्या घातल्या आणि तयार सारण या साच्यामध्ये घालत गेले. तर बघा हा सुद्धा अगदी मस्त असा हा मोदक तयार झाला आहे. तर गणपती बाप्पाच्या प्रसादाला खूप वेगवेगळ्या प्रकारे मोदक केले जातात. कोणी उकडीचे मोदक करतात, कोणी बेसनाचे करतात, कोणी खव्याचे मोदक करतात. तर बघा अजिबात कुठलंही जास्तचं साहित्य न वापरता फक्त थोड्याशा साहित्यामध्ये हे मोदक तयार होत आहे. कारण यामध्ये फक्त 2 मुख्य साहित्य आपण इथे वापरलेलं आहे. एक तर दूध आणि दुसरं डेसिकेटेड कोकोनट. तर बघा हा सुद्धा अगदी मस्त झटपट असा आपला मोदक तयार झाला आहे. तर तुम्ही इथे साचा न वापरता सुद्धा हा मोदक तयार करू शकता. तर असा तयार सारणापासून मोदक तयार करा आणि तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने सुद्धा याला छान कळ्या पाडू शकता. तर साच्यामुळे अगदी सोपं होतं म्हणून मी इथे साचा वापरला आहे. तर बाकीच्या शिल्लक राहिलेल्या सारणाचे सुद्धा मी याचप्रमाणे मोदक तयार करून घेते. शेवटचा मोदकसुद्धा बघा अशा प्रकारे तयार करून घेते. तर इतक्यात या तयार सारणापासून माझे 21 मोदक तर तयार झालेच, पण त्यापासून मी काही लाडूसुद्धा बनवले आहे. तर शेवटचा मोदक बघा याप्रमाणे मी तयार करून घेतला. आता सगळे मोदक तयार झाले आहे. तर बघा अगदी मस्त असे हे मोदक दिसत आहे. तर अगदी झटपट असे हे सगळे मोदक तयार करून झाले आहेत. तर अगदी जळून दाखवते बघा. अगदी छान आणि झटपट असे आपले हे खोबऱ्याचे मोदक तयार झाले आहेत. तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाला असे हे झटपट होणारे मोदक नक्की तयार करून पहा आणि अगदी झटपट होणारे आजचे हे मोदक तुम्हाला कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा मोदकाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अगदी क्यूटसा असा हा मोदक दिसतो आहे. तर नक्की ह्याप्रमाणे मोदक तयार करून पाहणे. आजचा हा मोदकाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.